मित्रांनो, कॉलेजचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी थेट ब्रेकअप. 10वी संपली, पण आता येणाऱ्या 11वीच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिजित समोर एक भयानक प्रसंग उभा राहणार आहे, जिथे त्याला एकाच बाजूला त्याचं पहिलं प्रेम आणि दुसऱ्या बाजूला त्याची सर्वात जवळची मैत्रीण, या दोघांमधून एकाला कायमचं गमवावं लागणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. 11वीच्या पहिल्याच दिवशी अभिजितचा गेम ओव्हर होणार आहे. 10वीने आपल्या सगळ्यांनाच वेड लावलं. शाळेतले दिवस संपले आणि आता उत्सुकता आहे ती कॉलेज लाईफची. पण आता कॉलेज सुरू होताच अभिजित समोर सर्वात मोठा यक्ष प्रश्न असणार, केवढा की रेश्मा. 10वीमध्ये आपण पाहिलं की रेश्मा आणि अभिजितची केमिस्ट्री किती नॅचरल होती. ते सतत भांडायचे, पण संकट आलं की एकमेकांसाठी धावून यायचे. रेश्मा ही अभिजितसाठी एक कम्फर्ट झोन आहे. ती त्याला कोणत्याही शब्दांशिवाय ओळखते. शाळेतील ही टॉम अँड जेरीची जोडी कॉलेजमध्ये आल्यावर प्रेमात बदलेल असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण एंट्री शाळेतली ही टॉम अँड जेरीची जोडी कॉलेजमध्ये आल्यावर, जसं की आपण 10वीच्या शेवटच्या एपिसोडमध्ये बघितलं की केवढा ही तिकडं गेल्यामुळं आता रेश्माच अभयच्या आयुष्यामध्ये येणार. पण एंट्री झाली केवढाची. केवढ्याच्या येण्याने अभिजितच्या आयुष्यात एक वेगळीच स्पार्क आला. केवढा आणि अभिजितचे रोमॅन्टिक सीन बघून कित्येकांना काळजांचा ठोका चुकला होता. केवढाकडे एक वेगळी मॅच्युरिटी आहे आणि अभिजित तिच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झालेला आहे, हे आपण 10वीमध्ये पाहिलंय. आता विचार करा, 11वीचा पहिला दिवस आहे, नवीन वातावरण, नवीन कॉलेज, पण अभिजितच्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू असेल. त्याला आता एकाचीच निवड करावी लागणार आहे. तो जुन्या हक्काच्या आणि नेहमी पाठीशी उभ्या राहणाऱ्या मैत्रिणीला म्हणजेच रेश्माला निवडेल. आणि यासमोर नेमकं मित्रांनो काय घडतं हे पाहणे खूप रंजनकारक ठरणार आहे. हा प्रश्न जितका अभिजितसाठी कठीण आहे, तितकाच तो आपल्यासाठीही आहे. मला तर वाटतं अभिजितने रेश्मालाच निवडावं, कारण जुने ते सोने. आणि हो, रेश्मा ही अभिजितला चांगल्या प्रकारे ओळखते, त्यामुळे रेश्मा हीच त्यासाठी योग्य ठरेल असं मला वाटतं. पण तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत काय आहे? तुम्ही कोणत्या टीममध्ये आहात? टीम केवढा की टीम रेश्मा? मला आत्ताच्या आत्ता खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हीही 11वी सिरीजसाठी माझ्यासारखेच एक्सायटेड असाल तर या व्हिडिओला एक लाईक करा. सर्व इट्स मज्जाच्या फॅनसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया 11वीच्या पहिल्या एपिसोड रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत बाय बाय.